आता विषयुगाचा चौथा भाग म्हणण्यापेक्षा थोडंसं सामाजिक प्रबोधन याच्यावर मी सांगते तुम्हाला. आपल्या बरेच जण मग पार्टनर आजारी आहे किंवा पार्टनरचे मानसिक डिप्रेशन खराब झालेले किंवा मानसिकता खराब झालेली आहे म्हणून मी काय ठेका घेतला का, किंवा मी तिचा ठेका घेतला का, मी त्याचा ठेका घेतला का, मी का सांभाळू, त्याचे आईवडील मानत नाही. एक शोकांतिका काय माहिती आहे का, अशा वेळी जेव्हा व्यक्ती थोडीशी मनोरुग्ण होते किंवा मानसिक डिस्टर्ब होते ना, तेव्हा बऱ्यापैकी त्या मुलीच्या म्हणजे त्याच्या बायकोच्या किंवा त्याच्या सासरच्या माणसावर ब्लेम केला जातो की याने ब्लॅक मॅजिक केलं. अजून एक गोष्ट, मुलीला जरी झालं तरी मुलीकडचे म्हणतात की माझ्या मुलीवर ब्लॅक मॅजिक झालेलं आहे. एक तर ही कुठली विचारसरणी हे मला कळत नाही. आणि अशा वेळेस काय होतं ना, मुलगी किंवा मुलगा ज्याला तसं पेशंट जाणवतं आहे पण त्याला रिपेअर करायचं, पण ह्या ब्लेममुळं आहे ना माणसाने आधीच डिस्टर्ब होता. मग सांगता की एवढा खर्च पण करा, यांचं येडं पेशंट पण सांभाळा, नीट पण करा, आणि हे त्याच्यावर मला पावती म्हणून किंवा शब्बासकी म्हणून काय देणार आहे, तर ब्लॅक मॅजिक केलं. तर मला तुम्हाला काय सांगायचं आहे माहिती का, दोघांच्या सासरचे काय म्हणतात किंवा अजून कोणी काय म्हणतं याच्यापेक्षा एक सांगू का, पार्टनर माझा, नवरा माझा, बायको माझी, जग काय म्हणतं याच्यापेक्षा मी काय करायला पाहिजे, थोडंसं आपल्याला आत्म्याला विचारायचं. मग आत्मा म्हणजे कोणी हवं, आत्मा म्हणजेच परमेश्वर आहे की परमेश्वर प्रत्येक ठिकाणी नाही येणार आहे. असा परमेश्वर आलेला आपल्याला परवडेल का, त्याचे किती लक्ष गायी आहे, त्याची मथुरा आहे, त्याची द्वारका आहे, लक्षात येतंय का, एवढी त्याची यमुना नदी वाहते, कसा येईल एवढं सगळं घेऊन, आपल्याकडे तेवढी जागा आहे का. मग तो आपल्या विचारांमध्ये येतो. मग परमेश्वर काय, तर तो साक्षी म्हणून आत्मा बसलेला आहे, त्याने पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघं पण दिलेले. आणि हिंमत कोणा ते सांगू का, जो परिस्थिती सोडून जात नाही, आहे त्या परिस्थितीशी लढतो, तो खरा फायटर. त्याच्यामुळं असे पार्टनर. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही पार्टनर बदला म्हणून नशीब नाही बदलू शकत. दुःख हे तुमच्या वाट्याला येणाराचे फरक फक्त एवढंच आहे की दुःखाचं रूप बदलेल. हां, पार्टनर बदलणाऱ्या लोकांना फार त्रास असेल किंवा फार पार्टनर नालायक असेल तर जरूर बदला, पण त्याच्या शारीरिक व्याधी किंवा आजारी म्हणून पार्टनर बदलू नका. याच्या मागे एक हिंदू संस्कृती म्हणा किंवा आपल्या संस्कृतीचा, लोक म्हणतात संस्कृती काय धरून बसायची, अरे संस्कृतीचा खूप सन्मान पाहिजे, माज पण पाहिजे, गर्व पण पाहिजे. मी त्या संस्कृतीत जन्माला आले जिथे एकदा सप्तजन्मात गाठ बांधली का परत पार्टनर बदलला जात नाही, त्या संस्कृतीत मी जन्माला आले, याचा ना खूप अभिमान पाहिजे. हां, आता तुम्ही म्हणाल की कुत्र्या मांजराच्या जन्मात आपण नाही, आपण मनुष्य जन्मात आहे. इथं मेंदू